त्यांचे आदर्श असलेली ही चित्रमय भेट हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे नामदार रवींद्रजी चव्हाण की दादांचा सन्मान ग्रंथ प्रकाशन सोहळा यात्रा सुद्धा अक्षरशः वाजत गाजत आली आणि हृदयस्थ प्रकाशन सोहळा जे देखे रवी त्यांचा कार्यकाळ जसा बहरत जाईल तसं ह्या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्ती आणखी प्रकाशित होत राहतील, जशी आज दुसरी आवृत्ती प्रकाशित होते. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पहिली आवृत्ती आमच्या आरती प्रकाशनाने प्रकाशित केली, पण दुसरी आवृत्ती आता आमचे मित्र दिलीप महाजन यांच्या मोरया प्रकाशनातर्फे ती प्रकाशित होत आहे. आणि या पुढच्या काळामध्ये त्याच्या अनेक आवृत्त्या निघतील अशीही मला खात्री आहे. या निमित्ताने मला 2 शब्द इथे बोलायला मिळाले. मी रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळास आणि ह्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीला अनेक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पुस्तकाबद्दल तुम्ही 2 शब्द सांगावे. एक मला सगळ्यात कौतुक असं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला तेव्हा एका काय दहीहंडी वगैरे काय गोविंदा पथक त्या लोकांनी कोणाला तरी 55,000 रुपये देणगी दिली. त्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणतरी समोर आहे. रवींद्र चव्हाण यांनी देणारे लोक तयार केले असतील तर माझ्या मते त्यांनी मोठं काम केलं. जिथं राजकीय नेते हे फक्त हात पसरून मागायला शकतो, कोणीतरी एक जण असा नेता दिसला की ज्याने देणे द्यायचं शिकवलं. हे माझ्या दृष्टीने रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीत केलेलं मोठं काम. पुस्तकं सगळीकडे निघतात, सगळ्यांची निघतात, पण त्या गावात कौतुक करणारे 4 लोक असतील. आणि मला रवींद्र चव्हाणचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की मंत्रिपदापर्यंत जाऊन कार्यकर्ता राहील, नाही तर मंत्रिपदाची मिजास आपण बघतो नॉर्मली तेवढी दिसली नाही. ज्या पद्धतीत त्यांचे कार्यकर्त्यांशी संपर्क आणि वागण्याची पद्धत आहे ती कौतुक असतं. प्रत्येक नेत्याने जरा त्याकडे बघावं आणि तसं वागायचा प्रयत्न करावा. फार कमी असे पहिल्यापासून बघितलेले असे जो माणूस कार्यकर्ता राहतो सत्ता आल्यानंतर आणि गेल्यानंतर, अशी फार थोडी माणसं मी आयुष्यात पत्रकार म्हणून 55 वर्षात बघितली. जी मी आत्ता त्याच्या आधी जगन्नाथ पाटलांचा पण उल्लेख केला की एक माझी प्रतिस्पर्धी पक्षातला असूनही जेव्हा दुसऱ्यासाठी जागा करून देतो त्याला फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली बोलताना की माझ्यामुळे कदाचित अनेकांवर अन्याय झाला असेल, ही जाणीव असलेले नेते आज आपल्याला कमी दिसतात. प्रत्येकजण खुर्चीसाठी भांडत असताना आपल्यामुळे दुसऱ्याची खुर्ची गेली असेल का याचीसुद्धा चिंता करणारा एखादा मंत्री आमदार दुर्मिळ होता. हो, सध्या तुम्ही काय भाव केला, काय सांगा? नाही, मी माझ्या भाषणात सगळं हे बोललेलो आहे, नवीन काय सांगणार. मला राजकारण गलिच्छ होत चाललं आहे असं वाटतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण बघणार असाल. मला एक सांगा की बदलापूरच्या घटनेनंतर मला पडलेला एक प्रश्न असा आहे की हे सगळे बोलणारे हे त्यावेळेला कुठे असतात ज्यावेळेला एक कोणतरी काय तो पाना घेऊन त्या मुलीला मारत असतो किंवा मोबाईलने रेकॉर्डिंग करतात, हस्तक्षेप करतात का? सगळं सरकारने करावं, पोलिसांनी करावं. तिथे मी असताना मी काय करेन याचा विचार आपण करत नाही. आपण इतके परावलंबी झालो, आपण स्वतंत्र नाही आहोत. आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेवू सरकारने घालावं, आपल्याला सरकारने सगळं करून द्यावं, आपण काय करावं हे आपल्याला कळत नाही. ही 70 वर्षातली अधोगती असं पोलिसांनी केलं पाहिजे. आता पोलीस पदोपदी असेल का? तुम्ही आहात तिथे तुम्ही हस्तक्षेप करा, तेवढा केला तरी त्या
म्हणजे तो मला सांगा तो पाण्याने मारत होता, तुम्ही बघितलं असेल. अशा वेळेला एक माणूस त्याच्यात हस्तक्षेप करायला जातो. आसपास बघणाऱ्यांनी धोंडे मारले असते तरी ती मुलगी वाचली असेल. ती आम्ही वाचवली नाही. आम्ही गृहमंत्र्याचे राजीनामे मागत होतो. इथे मला वाटतं आपण अतिशय बेजबाबदार नागरिक होत गेलो. ह्या अधोगतीपासून कसं थांबायचं याचा सगळ्यांनी विचार करावा, इन्क्लुडिंग पत्रकार.